हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेटची ऍडमिशनची प्रोसिजर चालू आहे. त्याबरोबरच खूप साऱ्या नवीन नवीन न्यूजही येत आहेत. त्यामध्ये नोटीस नंबर 5 म्हणजे ही खूप आपण म्हणतो ना महत्वाची न्यूज आहे. दरवर्षी मुलं रॅन्डमली कॉलेज चूज करता, मग ते कॉलेजेसला फीस भरावी लागते आणि त्या कॉलेजेसला स्कॉलरशिप भेटते की नाही हे विद्यार्थ्यांना माहित नसतं. सीईटी सेलने ही नोटीस स्पेशली त्या विद्यार्थ्यांसाठी काढली आहे, जे तुम्ही चॉईस फिलिंग करत असताना आपल्याकडून कुठली मिस्टेक नाही झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, वेदांता मेडिकल इन्स्टिट्यूट पालघर या कॉलेजला स्कॉलरशिप अवेलेबल आहे का? नाही आहे. त्याबरोबरच ही जी नोटीस आली आहे, तसेच नवीन काही कॉलेजेस आलेले आहेत की त्यांना महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची कुठलीही स्कॉलरशिप भेटणार नाही, असं ऑलरेडी घोषित केलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, कोणते कॉलेजेस आहेत एक्झॅक्टली या नोटीसमध्ये यावर्षी 2026 मध्ये अजून असे कोणते कॉलेजेस आहेत की ते वेदांता पालघर सारखे एमबीबीएसच्या कॉलेज सारखे, वेदांता पालघर हे एमबीबीएसचं कॉलेज आहे आणि हे प्रायव्हेट कॉलेज आहे, तर त्यासारखा कोणत्या कॉलेजला अजून स्कॉलरशिप भेटणार नाहीये त्याबद्दलचा हा स्पेशल व्हिडिओ आहे. सीईटी सेलने स्पेशली हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी यासाठी दिला की नोटीस नंबर 5 नीट यूजी 2026 प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, तालुका वळवा, डिस्ट्रिक्ट सांगली. तुम्हाला माहितच आहे प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट हे सांगलीमध्ये आहे. त्याबरोबर लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल उरण इस्लामपूर वळवा सांगली, हे दोन्ही सांगली जिल्ह्यामधले कॉलेजेस आहेत आणि हे कॉलेजेस अशा पद्धतीने रन होत होते अगोदर की त्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप भेटत होते. म्हणजे ओपन असेल तर फुल फीस भरायची, बट ओबीसी असेल तर 50% फीस. मुलींना एज्युकेशन फ्री जी आर या ठिकाणी लागू होत होता. यानंतर 2026 नंतर असं होणार नाही आहे. त्यामुळे जेही विद्यार्थी या कॉलेजेसचा विचार करत होते की नाही मी या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेईल, कारण प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूटची फीस ही फक्त 8 लाख पर इयर होती, बरोबर. प्लस तिथे आपल्याला स्कॉलरशिप पण भेटायची, म्हणजे याला आपण या टाईपच्या कॉलेजेसला काय म्हणतो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो, बरोबर. सो आता तसं काही होणार नाहीये. आपण ओबीसी असो किंवा ओपन असो, सर्वांना सारखीच कॉलेज फीज भरायची आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट्स नाही. फॉर एक्झाम्पल, तुमची कॅटेगरी जर एसटी असेल तरी पण तुम्हाला जी ऍक्च्युअल कॉलेजची फीज आहे ती कॉलेजची फीज भरायची आहे. या नोटीसमध्ये तेच दिलंय. मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट लेटर ऑन 1/7/2026 मध्ये क्लिअरली दिलं आहे की ऑल कॅन्डिडेट डिझर्विंग पार्टिसिपेटिंग इन मेडिकल आयुष अंडर ग्रॅज्युएट ऍडमिशन प्रोग्राम academic year 26-27 inform that decision of Department of Medical Education and Drugs, Government of Maharashtra approves has been granted for transfer of management of the following institute. म्हणजे हे ट्रान्सफर झालेले आहे इन्स्टिट्यूट. कशामध्ये हे दोन इन्स्टिट्यूट? अकॉर्डिंग टू स्टुडंट ऍडमिटेड टू द अबो इन्स्टिट्यूशन फ्रॉम द इयर 2026-27, fees prescribed by concern of university and the respective regulatory authority along with all applicable terms and conditions will be applied. Okay. Further, student admitted this institution shall not be eligible. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एनी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, ट्युशन कन्सेशन, ट्युशन फीज रिएम्बर्समेंट स्कीम्स. ऑल concerned candidate are advised to take note of the above provisions of the following colleges. This is a very important point. म्हणजे ह्या नोटीस तुम्हाला ऑलरेडी बघायला पण भेटेल, सीईटी सेलच्या वेबसाईट वरती पण बघायला भेटेल की ही खूप महत्वाची नोटीस आहे की आता या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल आणि तुम्ही जर कॅटेगरी मधून असाल आणि तुम्ही विचार करत असाल की मी कॅटेगरी मधनं या कॉलेजला ऍडमिशन घेईल, मग मला फीज बेनिफिट्स भेटेल, असं होणार नाही आहे. कॉलेज चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर हे रूल्स तुम्हाला माहिती असायला हवे. जर तुम्ही कुठला काउन्सिलर जर निवडलेला नसेल किंवा काउन्सिलिंग जर लावलेली नसेल, आजच गायडन्स पॅकेज किंवा कोणत्याही काउन्सिलर बरोबर तुम्ही डिस्कस करा. या गोष्टी काउन्सिलरला माहीतच असायला हव्या. तो परफेक्ट काउन्सिलर असणार आहे. का? तर त्याला चॉईस फिलिंग करत, तुम्हाला तर दरवर्षीचं नाही आहे, पण जो काउन्सिलर आहे किंवा मी आहे स्वतः, तर माझ्यासाठी दरवर्षीचं काम आहे. सो मी अपडेटेड असतो. सो स्टुडंट तुमच्यासाठी नवीन आहे, तुम्ही नक्की गायडन्स एकदा कोणाचा तरी घेतलेला असायला हवा. सो काउन्सिलिंग जॉईन करत असताना नक्की विचार करा. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपही खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना गाईड करत असतं. आमचेही भरपूर सारे प्रकारचे गायडन्सचे पॅकेजेस आहेत किंवा फुल पॅकेजेस आहेत, पण आता आम्ही फक्त बीएमएस, बीएचएमएस आणि बीपीटी साठी ऍडमिशन ऍक्सेप्ट करतो आहे, कारण एमबीबीएस चे काउन्सिलिंग ऑलरेडी रजिस्ट्रेशन स्टॉप झालेले आहे. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जे की विद्यार्थी यावर्षी ऍडमिशन घेणार आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस साठी किंवा बीएमएस साठी. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.